महाराष्ट्रात सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जूनला 21 वर्ष पूर्ण केले। मात्र देशात कोरोनाचे सावट असल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापन दिन साध्या पद्धतीने करावे असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले। शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी उपक्रम राबविला जात आहे। अनेकांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय उपक्रम राबवित आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त 22 मे पासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या मोहिमेमध्ये 5 लाखाहून जास्त लोकांनी प्रतिसाद दिला। दिनानिमित्त आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्ष अभिप्राय अभियान जे सुरू केलेले आहे त्यासाठी आज ही आम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे। माननीय जयंत पाटील साहेबांनी एक लिंक टाकलेली आहे। त्या लिंकद्वारे सामान्य माणसाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जयंत पाटील साहेबांशी डायरेक्ट आपले मत मांडता येईल या दृष्टीने ही पत्रकार परिषद असून या पत्रकार परिषदेद्वारा आपणाद्वारे मी नम्र विनंती करतो, राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी या लिंकचा उपयोग करून जास्तीत जास्त प्रमाणात आपला अभिप्राय आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय शरद पवार साहेबांना पाठवावा आणि हा वर्धापन दिन करत असताना यावर्षी खूप गाजावाजा न करता हा करत असताना सत्तेत जरी असलो तरी गाजावाजा न करता कोरोनाशी संघर्ष करायचा हा एकमेव निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेऊन हा वर्धापन दिन साजरा करायचा निर्णय घेतला। यापासून माननीय चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फील्डवर स्वतः मंत्र्यांपासून तर छोट्या कार्यकर्त्यापर्यंत या संकटातून देशाला आणि राज्याला आणि शहराला आणि गावाला काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहे। या संकटातून सर्वांना पूर्ण देशाला आणि राज्याला लवकर या संकटातून बाहेर यावे। राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे, अशी माहिती वर्राडे मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वर्राडे, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, जिल्हा महिला अध्यक्ष संगीता ठाकरे, गुड्डू धर्माळे, गणेश खारकर यांच्यासह इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।